श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल व आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राविषयी विविध उपाय, तोडगे, लक्ष्मीप्राप्तींच्या सेवा व आपल्या हिंदू धर्मातील सणवार, व्रतवैकल्य, पूजेची मांडणी याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते, परंतु सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची मेहनत लागत नाही आणि आपल्याला सबस्क्राईब करण्यासाठी ₹1 सुद्धा लागत नाही, कुठले पैसेसुद्धा लागत नाही. त्यामुळे महाराजांसाठी तरी आपल्याला एवढं अमूल्य मार्गदर्शन व आपल्याला एवढी अमूल्य सेवा आपल्यापर्यंत पोहोचते यूट्यूबच्या माध्यमातून. त्यासाठी प्रोत्साहनपर एक तरी सबस्क्राईब आपण करावं आणि सर्वांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगावं. तर महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, काल आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपण कवड्यांचे प्रकार बघितले होते. तर बघा, त्यामध्ये पांढरी कवडी असेल, पिवळ्या रेषेची यलम्मा कवडी असेल, ऐडेश्वरी कवडी असेल, तपकिरी महालक्ष्मीची कवडी असेल. तर या कवड्यांची आपण माहिती बघितली होती आणि त्याचबरोबर आपण कवड्यांची माहिती बघित असताना त्याची जी पौराणिक कथा आहे की माता पार्वतीला कवडी का प्रिय आहे, माता तुळजाभवानीला कवडी का प्रिय आहे, माता लक्ष्मीला कवडी का प्रिय आहे, तर त्या मागील आपण शास्त्र बघितलं होतं. तर आता आपण असे दुर्मिळ प्रयोग या कवडींचे बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया, आपल्या व्यापारामध्ये जर आपल्याला वारंवार तोटा येत असेल, आपल्याला बरकत मिळत नसेल, आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला पैसा टिकत नसेल, तर कवडीचे काय प्रयोग करावे. तर बघू शकता, आपण ही पिवळी कवडी आहे. ही जी कवडी आहे, ही पिवळ्या रेषेची कवडी आहे आणि ही कवडी आपण जर 7 कवड्या आपण जर गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावर पिवळ्या कपड्यामध्ये हळदीने पिवळा केलेला कापड किंवा पिवळा कापड तसाच त्यामध्ये याला हळद, चंदन आणि केशरचा लेप देऊन, हळद आणि कुंकू लावून ह्या जर आपण त्या कापडमध्ये ठेवल्या व त्याला अशी त्याची अशी पुचडी बनवली किंवा त्याची पुरचुंडी बनवली अशी थोडीशी आणि त्याचं पूजन जर आपण केलं व 16 वेळा किंवा 8 वेळा किंवा 5 वेळा आपण जर श्रीसूक्त म्हटलं व शेवटी फलश्रुती म्हटली आणि विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, व्यंकटेश स्तोत्र त्यावर म्हटलं, तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची दरिद्रता येत नाही. हा एक अमूल्य प्रयोग आहे आणि हा लक्ष्मी प्राप्तीसाठी एक प्रयोग आहे. आता यानंतरचा प्रयोग बघा, खूप लोक नोकरीवर असतात, व्यवसायात असतात. जे नोकरीवर असतात लोक, त्यांची परमनंट जॉब असतो, कुठे कंपनीत असतात. तर यांना काय होते की आपल्याला नोकरी मिळवण्याची एक इच्छा असते काही काही लोकांना, की याच्याहूनही चांगली आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे. तर आपण काय करावं, अशा पांढऱ्या 7 कवड्या घ्यायच्या, त्याला परत तोच उपाय करायचा. हळद, अष्टगंध आणि केसर मिश्रित करून याला लेप द्यायचा. याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या, धूपदीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा खडीसाखरेचा आणि या कवड्या एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून पुरचुंडी बांधायची छोटीशी आणि त्याचं पूजन करायचं व हातामध्ये घेऊन संकल्प करायचा, हे माता लक्ष्मी कुलदेवी मला जॉब मिळू दे किंवा मला नोकरी मिळू दे, यासाठी याच्यावर श्री सूक्ताचे 16 आवर्तन घ्यावे व गायत्री मंत्राचे 10 माळी घ्याव्या. हा झाला दुसरा काम्य प्रयोग. तिसरा प्रयोग म्हणजे, जर आपल्याला कुठे सरकारी नोकरी असेल आणि ती जर आपल्याला बदली करायची असेल, ट्रान्सफर करायची असेल जॉबची, तर हाच उपाय आपण करायचा परत. परंतु तो करत असताना आपण यासोबत दुर्गा सप्तशतीचे मंगळवार व शुक्रवार पाठ घ्यावे व त्याचबरोबर मंगळवार आणि शुक्रवार यावर 16 वेळा पुरचुंडीवर श्रीसूक्त म्हणावं व दररोजच्या नित्यसेवेमध्ये, दररोजच्या क्रमामध्ये 1 वेळाच आपण श्रीसूक्त वाचावं. यामुळे 40 दिवसामध्ये आपली जी जॉब ट्रान्सफर आहे त्यासाठी होण्यासाठी मदत होते व कुलस्वामिनीच्या कृपा आशीर्वादाने आपला जो जॉब आहे, आपल्याला जिथे पाहिजे तिथे ट्रान्सफर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध प्रयोग आहे, कारण याचे खूप अनुभव आलेले आहेत. आणि बघा, आणि ज्याचा कोणी व्यवसाय असेल किंवा कुठलं दुकान असेल, छोटी मेस असेल, छोटं कटलरीचं दुकान असेल किंवा मोठा उद्योग असेल, कंपनी असेल, काही असेल, तर अशाच प्रकारची ही करडी कवडी असते. करडी कवडी त्याला म्हणतात, तपकिरी म्हणजे करडी वेगळी असते. याला छिद्र पाडायचं, याला होल करायचा आणि यामध्ये काळा धागा घालायचा आणि काळा धागा घालून हे गळत्या पुरुषाच्या म्हणजे जो कोणी व्यावसायिक आहे त्याच्या गळ्यामध्ये घालायची. म्हणजे कोणी म्हणते ना याच्याकडे काय कवडी आहे, तर कवडी मोल आहे. तर कवडी असल्यामुळे त्या व्यवसायाला नजर लागत नाही आणि घरामध्ये शांतता लागते व जे कस्टमर असतात, जे गिराईक असतात, ते पूर्ण वाढायला मदत होते व त्यांचं स्वतःचं संरक्षण होते. बघा, आणि यानंतरचा जो प्रयोग आहे तो प्रयोग असा आहे की अशा 7 कवड्या घ्यायच्या, त्याला छिद्र करायचं मशीनने किंवा कशाने आणि छिद्र केल्यानंतर त्याला
काळ्या धाग्यामध्ये ह्या 7 कवड्या ओवायच्या आणि त्या आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर टांगायच्या वरती. त्यामुळे घरामध्ये कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी आणि आपल्या घराला कुठलीची टोक लागत नाही किंवा कुणाची नजरबाधा आपल्या घरामध्ये होत नाही व घराचं सतत संरक्षण होत असते या कवडीमुळे. आणि दुसरा काम्य प्रयोग असा आहे, की ही जी तपकिरी कवडी आहे, हे बघू शकता आपण लाल छिटी असलेली कवडी आहे. तर ह्या 3 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या लाल वस्त्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि लाल वस्त्रामध्ये त्याच्यासोबत एक बंदा रुपया म्हणजे ₹1 नाणं आपल्याला याच्यात ठेवायचं व त्याची घडी घालून ती जी आहे ती तिजोरीत किंवा आपल्या गल्ल्यात व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं. त्यामुळे लक्ष्मी बंधन होते. म्हणजे आपल्या घरामधली जी लक्ष्मी आहे ती आपल्याच घरामध्ये राहते व ती स्थिर होऊन आपल्या घरामध्ये धनाची भरभराट होते. ह्यासाठी हा झाला काम्य प्रयोग या तपकिरी कवडीचा, या लाल कवडीचा. आणि दुसरा प्रयोग आपण बघूया. दुसरा प्रयोग म्हणजे जर आपल्याला सतत नजर लागत असेल लहान मुलांना किंवा घराच्या कोणत्याही सदस्याला जर नजर लागत असेल, तर आपण हे जे कवडे आहेत, ही जी पिवळी कवडी आहे, ही कवडी आपण 3, 5, 7 या क्रमानुसार आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवाव्या. त्यामुळे काय होतं? संरक्षण होतं व संरक्षणामुळे आपल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला सर्व काही प्रकारच्या सर्व शत्रूंपासून त्याचं संरक्षण होत असतं. हितचिंतकापासून आपलं संरक्षण होत असतं. बघा, उपाय नानाविध आहेत, परंतु आपण स्वामी सेवा करत असताना प्रथम कुठलीही सेवा करा. हे पिवळ्या कापडामध्ये जर आपण बांधत असाल आणि ते पूजन करत असाल याचं, तर जॉब ट्रान्सफरसाठी असो, लक्ष्मीप्राप्तीसाठी असो, नोकरी मिळण्यासाठी असो, व्यवसाय चालण्यासाठी असो, या प्रयोग आपण बघितले, नजरबाधेसाठी असो, घरावर टांगण्यासाठी असतो किंवा गळ्यात घालण्यासाठी असो. पण कुठलीही सेवा करत असताना जसे नियम असतात, नियमचा नी काढला तर यम मागे लागतो. त्याचप्रमाणे पहिल्यांदा महाराजांचं स्तवन वाचावं, महाराजांच्या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ मंत्राची माळ घ्यावी व नंतर श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री व गायत्रीच्या माळ घ्याव्या. म्हणजे कुठलीही सेवा करत असताना आपली पहिल्यांदा गुरूंचं पूजन, गुरूंचं नामस्मरण आपल्या मुखातून झालं पाहिजे. त्यांच्या आज्ञेशिवाय पत्ताही हलत नाही, झाडाचं पान सुद्धा हलत नाही. त्यामुळे महाराजांचं नाव घेऊन आपण ह्या सेवेला सुरुवात करायची. आणि हे जे तुम्हाला प्रयोग सांगितले, हे जे प्रयोग आहेत, हे अनुभव सिद्ध प्रयोग आहेत. आम्ही स्वतः अनुभवलेले हे प्रयोग आहेत. त्यामुळे आपण प्रयोग करत असताना किंवा कुठला उपाय तोडगा करत असताना आपण मनामध्ये शंका कुशंका अंधश्रद्धा न आणता फक्त महाराजांचं चिंतन करून आपण ह्या कोणत्याही प्रकारच्या तोडग्याला आपण सुरुवात करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांनाही, ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.